नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पाला आवडणारे उकडीचे मोदक. मोदक म्हणजे आपली भारतीय संस्कृती व परंपरा याचं प्रतीक आहे. तर आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण सारण बनवून घेऊया. मी या ठिकाणी एका कढईमध्ये 1 चमचा तूप घेतलेला आहे. तर यामध्ये आपण अर्धा चमचा खसखस टाकून घेऊया. त्यानंतर 1 वाटी नारळाचा चव टाकून घेऊ. आता हे छान थोडं परतून घेऊया. 1 वाटी नारळाचा चव असेल तर यामध्ये आपण अर्धा वाटी गूळ घालून घेऊया. त्यानंतर आता आपण आपल्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट घालूया. तर हे मिश्रण आपण छान परतवून घेऊया. वेलची पावडर टाकून घेऊया. या ठिकाणी आपलं सारण तयार आहे. आता आपण उकड काढून घेऊया. आता या ठिकाणी आपण अर्धी वाटी पाणी घेऊया व चवीपुरतं मीठ टाकूया. यामध्ये 1 चमचा तूप टाकून घेऊ व अर्धी वाटी दूध घेऊया. या मिश्रणाला उकळी आली की आपण 1 वाटी पीठ टाकूया व छान मिक्स करून घेऊया. उकडीसाठी मी या ठिकाणी हा आंबेमोहर तांदूळ वापरलेला आहे. या तांदळामुळे उकड अशी छान पांढरी शुभ्र होते. आता आपण या मिश्रणाला 5 ते 7 मिनिटं वाफवून घेऊया. आता हे पीठ आपण एका परातीमध्ये काढून छान मळून घेऊ. तुम्ही बघू शकता किती छान असं मऊसूत पीठ तयार झालेलं आहे. त्यासाठी मी आता एका भांड्यामध्ये खाली पाणी ठेवलेलं आहे व त्यावर आता आपण चाळणी ठेवून घेऊ. आता आपण मोदकाच्या साच्याला तूप लावून घेऊया. साईडला हे पीठ लावून मध्ये सारण भरूया. या ठिकाणी आपला मोदक तयार आहे. असे एक एक करून आपण आता सगळे मोदक तयार करून घेऊया. आता हे आपले सर्व तयार मोदक आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. त्या चाळणीवर छान असं केळीचं पान ठेवूया व हे तयार मोदक त्यावर ठेवून घेऊया. आता आपण या मोदकावर केसर ठेवून घेऊया. केशर ऑप्शनल आहे, तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही ठेवा. आता यावर झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटं वाफवून घेऊया. मोदक जास्त वेळ वाफवायचे नाहीत आपल्याला, नाही तर मोदक दडस होतो. चला, या ठिकाणी आपले मोदक वाफवून झालेले आहे. तुम्ही बघू शकता किती छान असे मऊ व चमकदार आपले मोदक तयार आहे. केशरमुळे मोदकाला छान असा पिवळसर रंग उतरलेला आहे. आणि या ठिकाणी आपले उकडीचे मोदक तयार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.